अजित पवारांकडून सोलापुरातील करमाळ्यात पाहणी, संगोबा गावातील नुकसानीची पाहणी, सीना नदीवर नवीन पूल बांधण्याचे दिले आदेश। धाराशिवच्या परांडा तालुक्यात अतिवृष्टीमुळे दैना, सीना नदीचं पाणी गावात शिरल्यानं नागरिक अडकले, एनडीआरएफ कडून मदत कार्य करण्यास सुरुवात। बीडमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांना काढलं बाहेर, सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावात अडकलेले नागरिक, कुर्ला गावातील 70 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। अहिल्यानगरच्या पाथर्डीला पावसाने झोडपलं, अनेक गावं वाड्यांवरील रस्ते पूल वाहून गेले, विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी कसरत। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, ओला दुष्काळ घोषित करण्याची शेतकऱ्यांची मागणी, पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकांचं नुकसान। सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीला महापूर, सीना नदीकाठच्या तिऱ्हे गावाला महापुराचा धोका, तिऱ्हे गावातील अनेक दुकानं, घरं पाण्याखाली। सोलापुरातील सीना नदीला महापूर, महापुराचा एसटी वाहतुकीला फटका, सोलापुरातील एसटी वाहतूक ठप्प। पैठणच्या शेतकऱ्यांनी मानले लोकशाही मराठीचे आभार, नुकसान झालेल्या शेतबांधावर लोकशाही मराठी। पुण्यात डबल डेकर बसची चाचणी यशस्वी, बसच्या चाचणीत फांद्यांचा अडथळा उभा, पीएमपीची पालिकेला फांद्या काढण्याची मागणी। कोकणात जाणारी रोरो सेवा ऑक्टोबरपासून 5.5 तासात सिंधुदुर्ग गाठता येणार, कोकणात रोरोद्वारे जाण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।